पण मला प्रथम मला पोस्टिंग दिली ती ऑपरेशन थिएटरमध्ये दिली. मी ऑपरेशन थिएटर कमीत कमी 22 वर्ष मी तिकडे सर्व्हिस केली. तर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व्हिस करताना पण फार मजा होती, म्हणजे शिकण्यासाठी सारखं होतं तिकडे. काय केसेस असतात, काय नाही, काय कसं असिस्ट करायचं, हे संपूर्ण आम्ही 22 वर्ष हे संपूर्ण सीबीटीएस, सर्जिकल, ऑफ्थाल, ईएनटी सर्व संपूर्ण ऑपरेशन थिएटरमध्ये मी काम केलं होतं. पण तिथेही काही शिकण्यासारखं भरपूरच होतं. नमस्कार. मी मंगला विश्वास लोखंडे, राहणार बोरिवली. प्रथम मी ब्लेक माहेरचा कट्टा आणि यांचा ग्रुप, सारिका मॅडम, दीपाली मॅडम, विकास सर यांचा मी आभार मानते की आम्हाला एवढ्या मोठ्या मंचावर त्यांनी आम्हाला येण्याची संधी दिली. तसेच मी ॲज अ नर्स म्हणून मी सायन हॉस्पिटल या रुग्णालयामध्ये गेली 33 वर्ष कार्यरत आहे. ते नर्स नर्स म्हणजे काय? तर नर्स म्हणजे डॉक्टर आणि पेशंट यामधील जो दुवा, ही नर्स. आणि नर्स जी रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांच्या भावना त्यांच्या जाणून घेते, त्यांना ते नर्स म्हणतात, ती परिचारिका असते. ही नर्स हा जॉब मी कसा ॲक्सेप्ट केला आणि मी कशी ह्या नर्सच्या नर्स क्षेत्रामध्ये गेली, हे तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे. माझं बालपण हे मुंबईतच गेलं. आफ्टर 12th नंतर मी नर्सिंगला गेली, कारण माझी मोठी बहीण पण ही नर्स होती. तर तिला पाहूनच मला नर्स आणि हा नर्सचा ड्रेस जो असतो त्याचं फार अट्रॅक्शन होतं. त्यामुळे नर्सिंग क्षेत्रामध्ये मी आले. 12th नंतर प्रथम आम्ही 12th एक्झाम झाल्यानंतर नर्सिंगचा फॉर्म भरला आणि मला हॉस्पिटल चूज करायला सांगितलं. पण मी सायन हॉस्पिटल चूज केलं होतं, कारण माझी बहीण तिथे होती. परंतु मला ते हॉस्पिटल मिळालं नव्हतं. मला बोरिवलीचं हॉस्पिटल मिळालं. पण घर सायनला असताना लांब कुठे प्रवासाला पाठवणार नव्हते आणि लांब हॉस्टेलमध्ये घरातून पाठवणारच नव्हते. त्यामुळे पूर्वी नर्स म्हणजे ह्या नर्सला एवढा क्षेत्रामध्ये कोणी येत नव्हतं. कारण नर्स म्हटलं की नाईट ड्युट्या, इव्हनिंग ड्युट्या, ह्या सगळ्या ड्युट्या असतात आणि सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा होता. तरीही मी नर्सिंग ह्या क्षेत्रात गेली आणि मग नंतर हॉस्पिटल चेंज करून मी सायन हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर आमचा स्टुडंट पिरियड सुरू झाला. 3.5 वर्ष हा नर्सिंगचा कोर्सचा पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये आम्हाला नाईट ड्युटी वगैरे नसायची. 3 महिन्यानंतर आम्हाला नाईट ड्युट्या चालू केल्या. नाईट ड्युटी चालू केली. प्रथम जरा भीतीच वाटली होती नाईट ड्युटी वगैरे करताना, कारण कधी नाईटला घराच्या बाहेरच पडलो नव्हतो. पण ते हॉस्पिटलचा सराउंडिंग हे सगळं बघून जरा घाबरलोच होतो. पण आम्हाला सगळं ओरिएंटेशन व्यवस्थित देऊन आम्ही थोडंसं मनाला म्हणजे धीर दिला आणि आम्ही ड्युटी सुरू केली. तर त्यामध्ये 3-3.5 वर्ष हे आमचे कसे गेले हे आम्हालाच कळलं नाही. मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणी कोणी गावच्या राहणाऱ्या होत्या, कोणी साऊथ इंडियन होत्या, महाराष्ट्रीयन होत्या आणि सगळ्या हॉस्टेलमध्ये बाहेरूनच आलेले होते. पण माझं घर सायनमध्ये असताना मी नेहमीच घरी जायची, मैत्रिणींना घरी घेऊन जायची. तो काळ फार सुंदर व्यवस्थित गेला. त्यानंतर 3.5 वर्षानंतर आम्ही 1990 मध्ये आम्ही फुल ट्रेन स्टाफ झालो. फुल ट्रेन स्टाफ म्हणजे सगळी जबाबदारी आमच्यावर आली. सगळी जबाबदारी म्हणजे वॉर्ड सांभाळायचं, वॉर्डची जबाबदारी. पण मला प्रथम मला पोस्टिंग दिली ती ऑपरेशन थिएटरमध्ये दिली. मी ऑपरेशन थिएटर कमीत कमी 22 वर्ष मी तिकडे सर्व्हिस केली. तर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व्हिस करताना पण फार मजा होती, म्हणजे शिकण्यासाठी सारखं होतं तिकडे. काय केसेस असतात, काय नाही, कसं असिस्ट करायचं, हे संपूर्ण आम्ही 22 वर्ष हे संपूर्ण सीबीटीएस, सर्जिकल, ऑफ्थाल, ईएनटी सर्व संपूर्ण ऑपरेशन थिएटरमध्ये मी काम केलं होतं. पण तिथेही काही शिकण्यासारखं भरपूरच होतं. त्यानंतर काही वर्षांनी लग्न झालं. लग्नानंतर सासरी गेले. त्यांनी तर सांगितलं नोकरी करायची नाही, परंतु मलाही हा जॉब आवडत होता आणि मला नर्सिंग क्षेत्रात काम करायचंच होतं. त्यामुळे मी ठामपणे सांगितलं होतं, पण मी हे नर्सिंग क्षेत्र सोडणार नाही. पण मग इथं कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर मिस्टरांची ऑन ऑफ ड्युटी असताना मला 15 दिवस घरी राहावं लागायचं. तर तसंच त्या प्रकारे मी ड्युट्या केल्या. मुलं झाली. त्यानंतर मुलांना पाळणाघरात ठेवलं. पाळणाघरात माझी मुलगी अक्षरशः 15 वर्षापर्यंत पाळणाघरामध्ये होती. कारण आमच्या ह्या शिफ्ट ड्युट्या होत्या. शिफ्ट ड्युट्या अरेंज करून हे सगळं करून आम्ही त्या ड्युट्या व्यवस्थित पार पडल्या. मुलगा माझा मिलिटरी स्कूलमध्ये गेला, कारण पाळणाघरामध्ये मुलांना 10 वर्षानंतर अलाउड नव्हतं. तरीही तशी नोकरी केली, कारण का ते अट्रॅक्शन होतं आणि काम करायचं होतं. ऑपरेशन थिएटर 20 वर्ष केल्यानंतर मला वॉर्डची ड्युटी लागली. वॉर्डची ड्युटी लागल्यानंतर प्रथम जनरल वॉर्डमध्ये होतं. जनरल वॉर्ड म्हणजे सगळ्या वॉर्डची जबाबदारी तर आपल्यावरच आली. त्यामुळे वॉर्ड मॅनेज करायचं, आपल्या हाताखाली जे कामगार असतात त्यांनाही मॅनेज करायचं असतं. पण एवढ्या लहान वयात सगळ्या जबाबदारी आल्यामुळे ते थोडंसं आम्ही हेच होतो. पण परंतु आम्ही ती जबाबदारी पण आम्ही व्यवस्थितरित्या निभावली. त्यानंतर आमची ओपीडी ड्युटी आली. थोडं सीनियर झाल्यानंतर ओपीडी ड्युटी. ओपीडी ड्युटीमध्ये आम्हाला तर बीसीजी वगैरे द्यायला मुलांना, लहान मुलांच्या ओपीडीमध्ये आम्हाला पोस्टेड केलं. पोस्टेड केल्यानंतर त्या मुलांची, लहान मुलं इंजेक्शनला घाबरायची, लहान मुलं ओपीडीत यायला घाबरायची. तर त्यांची समजूत काढायची. त्यांना चॉकलेट्स वगैरे देऊन त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना चॉकलेट द्यायचं. मग ती मुलं हसायची, खुश व्हायची. अशा प्रकारे आम्ही
पेशंटमध्ये आम्ही समरस होऊन जायचो, पण ही निस्वार्थ आम्ही हे सगळं सेवा करायचो. त्यामुळे त्याच्यामागे आमचा काही अर्थ नव्हता, की काही आम्हाला त्याच्यामधून फायदा होईल असं नव्हतं, पण आम्हाला ती सेवा करायची. त्यानंतर आम्हाला वॉर्डमध्ये मी पोस्टेड होते जनरल वॉर्डमध्ये. परंतु एवढा काळ असा गेला, पण नर्सिंगमध्ये फक्त नर्सिंग हे नाहीये. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲडव्हान्स तुम्ही बीएससी नर्सिंग करू शकता, तुम्ही मॅनेजमेंट करू शकता, तुम्ही नॅचरोपॅथी करू शकता. त्यामध्ये तेवढ्या वेळामध्ये घर, संसार हे सांभाळून, ड्युटी सांभाळून मी नॅचरोपॅथी पण हा कोर्स केला, मॅनेजमेंट कोर्स केला. त्याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. पण त्यावेळेस पूर्वी आपल्याला बाहेर जाण्याची संधी नव्हती. पण नर्सेस या क्षेत्रात बाहेर जाण्याची संधी असते. पूर्वी नर्सेसला एवढा काही क्षेत्रामध्ये वाव नव्हता. कारण त्यांना बाहेर जाण्याची संधी महाराष्ट्रीयन लोकांना तर द्यायचीच नाही. कारण साऊथ इंडियन वगैरे ह्या सगळ्या जायच्या. पण महाराष्ट्रीयन मुली त्यामुळे इथेच राहिल्या. त्यामुळे त्या काय पुढे जाऊ शकल्या नाही. पण तरीही आम्ही बाकीचे कोर्सेस आम्ही करून मुंबईतच आपलं त्याच ठिकाणी जिथे नोकरी करतो त्याच ठिकाणी त्याचा आम्ही उपयोग केला. नॅचरोपॅथीचा वगैरे. नंतर आला जो नर्सिंगचा टर्निंग पॉइंट जो आला तो म्हणजे कोरोनामध्ये. कोरोना हा 2020 मध्ये कोरोना आला. त्यानंतर संपूर्ण जग हे ठप्पच झालं होतं. संपूर्ण यंत्रणा, बस सेवा, रेल्वे सेवा संपूर्ण ठप. त्यावेळी फक्त जी उभी होती फ्रंट वॉरियर म्हणून ती नर्सच होती. ती नर्स होती. जेव्हा जाताना रस्त्याने पाहायची संपूर्ण शुकशुकाट रस्त्यावरती ड्युटी करून यायची, तर एकटी ती असायची त्या रस्त्यावरती. असं वाटायचं बापरे कोणी नाहीये, फक्त ही नर्स आहे जी फ्रंट वॉरियर. ती न घाबरता न डगमगता तिने त्या कोरोना काळामध्ये ड्युटी केली. कोरोना काळ जेव्हा आला त्यावेळी आमच्या इथे 52 वर्षानंतर ड्युटी द्यायची नाही कोरोना वॉर्डमध्ये. पण आमचा तर बॅड लक 50 वर्ष असल्यामुळे आम्हाला ती ड्युटी करावीच लागली. बऱ्याच जणांनी काही कारणास्तव मला डायबिटीस आहे, मला हायपरटेन्शन आहे, त्यामुळे मी ड्युटी करणार नाही. नंतर आम्हाला बोलवण्यात आलं होतं. आम्ही गेल्यानंतर ठीक आहे तुम्हाला ही ड्युटी करायची. प्रथम तर आम्ही घाबरलेलोच होतो, की बाबा काय कसं करणार आपण हे कोरोनामध्ये, आणि तो रोग काय आहे कोणालाच माहित नव्हतं, आणि सरळ ते आहे म्हणजे निधनच होतं त्या रोगामध्ये. जर इन्फेक्शन झालं तर हे सगळं जाहीरच होतं. त्यामुळे घाबरून घरी विचारलं, मेटरला रिक्वेस्ट केली, तर कोणी तर ऐकलंच नाही आमचं, की तुम्हाला ती करायचीच आहे ड्युटी. मग नंतर मनाला असा निर्धार केला, पक्क केलं, जाऊ दे. आपल्याला ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. ही आपण नर्स असल्यामुळे आपल्याला काहीतरी करण्याची अपॉर्च्युनिटी आहे आपल्या जीवनात, ते आपण सक्सेस करून दाखवायची. घरी मिस्टरांना विचारलं, मिस्टर पण हो म्हणाले. त्यांनी सांगितलं तू आहे नर्स, तुझा तू विचार कर आणि तुला आमचा पाठिंबा आहे. मुलांनाही विचारलं, मुलं पण म्हणाली आमचा पाठिंबा आहे, तू कर. म्हणून मग मी त्या कोरोना काळामध्ये ड्युटी घेतली. तेव्हा हॉस्टेलमध्ये राहण्याची पण सोय होती, पण आम्ही हॉस्टेलमध्ये न राहता घरूनच मी प्रिफर केलं. कारण घरी पण त्यांना बघायचं होतं, मुलांना बाकीचं घरचं जेवण वगैरे करणं हे सगळं करून मग मी ड्युटी केली. पण मी एका रूममध्ये बंद राहायची. ड्युटीवर सकाळी उठून 4 वाजता जेवण वगैरे करायची, कारण सगळे झोपलेले असायचे. कारण घरामध्ये मिक्स व्हायचं नसतं. मास्क वगैरे लावून मी एका घरात कोपऱ्यामध्ये बसायचे आणि त्याची ड्युटी करायची. ड्युटीवर गेल्यावर पण जे नवीन कामगार असतात, त्यावेळेस कसं होतं कोरोनाच्या वेळेस, जे यंग एज असतात, यंग एज 27-25 असे जे कामगार नवीन आहेत त्यांनाच पोस्टिंग केलं होतं तिकडे. पण ती मुलंही नवीनच होती. मी त्यांचीही काळजी घ्यायची, बाबा तुम्हाला पीपी किट घालता येतं की नाही याची चौकशी करायची. त्यांना कसं घालायचं, काय करायचं, आणि पीपी किट घातल्यानंतर काही नाश्ता, चहा, पाणी वगैरे काहीच घ्यायचं नसतो. कारण तो एकदा घातलं की त्या तोंडाला हात वगैरे लावायचाच नसतो. हे त्याची माहिती कोणालाच नसायची, कारण सगळेच नवीन असायचे. पण त्यातल्या त्यात आम्ही सिनियर होतो म्हणून आम्ही थोडीशी माहिती घेतली होती, त्यामुळे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक जणांना, सर्वंट आले, वॉर्ड बॉय आले, चला पहिलं तुम्ही नाश्ता करा, पोटभर नाश्ता घ्या. स्टाफ कोण सिस्टर असेल त्यांनाही पोटभर नाश्ता करा, आणि त्यानंतरच तुम्ही तो पीपीई किट परिधान करा आणि आतमध्ये जा. कारण 8 तास एकदा पीपीई किट घातलं की 8 तास ते काढायचंच नसतं. मग ते घामाघूम व्हायचो, पाण्याची तहान लागायची, तरी आम्ही ते ड्युट्या केल्या. मी फर्स्ट टाइम पीपीई किट घातला आणि ते शिल्ड लावलं, मास्क लावला, त्याच्यावरती शिल्ड. पण असा श्वासोश्वास घेताच येईना, एकदम सफोकेट व्हायला लागलं. बाहेर गेली, थोडा श्वास घेतला, परत आतमध्ये आली. तुम्हीच असं सिनियर जर मी असं केलं तर बाकीचे कसं करणार, म्हणून मी आपला त्रास होतो होता तरी पण मी आपल्या पेशंटकडे गेली, कारण पेशंट सगळे व्हेंटिलेटरवरच होते आणि ते सगळे इन्फेक्टेड होते. त्यामुळे तर रिस्क तर होतीच. बरेच फोन यायचे, फोन कॉल, व्हेंटिलेटर पाहिजे, हे आणा, इंजेक्शन पाहिजे, हे इंजेक्शन पाहिजे, असं संपूर्ण सारखं फोन कॉल घ्यायचे, पेशंटला अटेंड करायचं, इव्हन सर्वंट लोकांना बघायचं, स्टाफ लोकांना त्यांना मॅनेज करायचं. हे फार फार कठीण परिस्थिती त्यावेळेस आम्ही गेलो होतो. पण तरी पण आम्ही त्या परिस्थितीवर मात करून आम्ही काम केले आणि चांगल्या रीतीने आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर वॉर्डमध्ये जे पेशंट असायचे, ते नातेवाईक सरळ पेशंट लोकांना असे सोडूनच जायचे, कारण सगळ्यांना आपल्या जीवाचाच विचार करायचा ना, कारण त्यांच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होणार आणि आपल्याला प्रॉब्लेम होणार. म्हणून नातेवाईक देखील आपल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणून सोडून ते जायचे. ते चौकशीही करायचे नाही. तरी आम्ही जर एक असंच बाबा होते, एका
मुलीचे. ती मुलगी काही येऊ शकली नाही त्या बाबांना भेटायला. ते बाबा नेहमीच म्हणायचे, "माझी मुलगी कधी येणार? मनीषा कधी येणार? मनीषा कधी येणार?" तर मी माझी ड्युटी त्या वॉर्डमध्येच होती. तर मी जाऊन त्या बाबांना विचारले, तर बाबा एकदम खुश झाले, "अरे मनीषा आली." म्हटलं, "हो, हो, मनीषाच आली आहे मी. मी तुमची मनीषाच आहे." तर मग बाबांना चहा-पाणी, जेवण वगैरे भरवलं. तर बाबा जेवले वगैरे व्यवस्थित जेवायचे. बाबा 2-3 दिवस जेवले. नंतर त्यांना कळलं ही मनीषा नाहीये. त्यामुळे त्यांचं मन एकदम हे झालं, की माझ्या घरातून मला बघायलाच कोणी येत नाही आणि त्यांची मिसेस ही दुसऱ्या वॉर्डमध्ये ऍडमिट होती हे त्यांना माहित होतं. त्यामुळे बाबा ते खचले आणि त्या बाबांचा शेवटी अंत झाला. त्यामुळे ते फार दुःखद झालं. असे अनुभव फार आम्हाला अनुभव आलेले आहेत. परत प्रत्येक पेशंटचे घरचे यायचे नाही, त्यामुळे आम्ही घरी त्यांना फोन लावून द्यायचो आणि त्यांना त्यांची ते विचारपूस करायची, की बाबा तुमचा पेशंट आहे, तो व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला जर येता येत नसेल तर तुम्ही येऊ नका. आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेणार. त्याचप्रमाणे डॉक्टरही असायचे. डॉक्टर पण ज्युनियर डॉक्टर ते पण एज कमी असल्यामुळे त्यांची ड्युटी पण 12-12 अवर्स, 24 अवर्स असायची. त्यांनाही कुठे खाण्यासाठी त्यांना म्हणायचं, "बाबा तुम्ही जाऊन जेवून घ्या." आम्ही सगळ्यांची त्याप्रमाणे काळजी घेतली. पेशंटचीही काळजी घेतली. आमच्या घरच्यासारखीच त्यांची आम्ही काळजी घेतली. त्यानंतर कोरोना गेल्यामुळेच हे नर्सेसचा दर्जा थोडा वाढला आणि त्यामुळे नर्सेसला थोडा जास्त मान देण्यात आला आणि त्यामुळे आम्ही प्राऊड ऑफ फील करतो, की आम्ही ह्या नर्स क्षेत्रामध्ये आम्ही आलो आहोत आणि आम्ही काहीतरी करून दाखवलं. आम्ही न घाबरता आम्ही ती ड्युटी केली. प्राण पणाला लावून आम्ही ती ड्युटी केली. त्यामुळे आम्हाला आमचा ह्या नर्सिंग प्रोफेशनचा आम्हाला फार अभिमान आहे. त्यामुळे आम्ही कुठेही गेले तर आम्ही मान उंचावून आम्ही जाऊ शकतो. कारण आम्ही ह्या काळामध्ये ज्यावेळी सगळे घरी होते त्यावेळी आम्ही फ्रंटलाईन वॉरियर म्हणून आम्ही काम केलं आहे. आणि त्याबद्दल आम्हाला प्रमाणपत्र वगैरे आम्हाला दिले गेल्यात आलेला आमचा सन्मान देखील करण्यात आला होता. नंतर आमचं ड्युटी हे कोरोना काळ गेल्यानंतर आमची ड्युटी जनरल वॉर्डमध्ये वगैरे लागली. पण जनरल वॉर्डमध्ये पण लागली. त्यावेळेस पण जेव्हा आपण वॉर्डमध्ये जातो, तेव्हा वॉर्डचे पेशंट त्यांची व्यवस्थितरित्या त्यांची चौकशी करणं हे त्या नर्सचं काम असतं. त्यामुळे नर्स असते ही ती वॉर्डमध्ये गेल्यावर मी जेव्हा वॉर्डमध्ये जायची, तर प्रत्येक वॉर्डमध्ये राउंड घ्यायची, प्रत्येक पेशंटची विचारपूस करायची. तर प्रत्येक पेशंट ही माझी वाट बघायची. "बाबा सिस्टर आल्या नाहीत. आज 2 दिवस झाले सिस्टर का आल्या नाहीत?" "हो, तुम्ही नाही माझा ऑफ होता." "हां, पण मी तुमची वाट बघत होते सिस्टर कारण तुम्ही आलात, दिसलात नाही. त्यामुळे आम्हाला कसं तरी वाटलं, की तुम्ही असला की आम्हाला एकदम बरं वाटतं." म्हणजे पेशंट हा आपण जर रोगांचं आपण विचारपूस केली, तर त्यांचा रोग हा अर्धा कमी होतो. आपण त्यांना व्यवस्थित बोललो तर त्या खुशीने ते आपलं दुःख हे विसरून जातात आणि आपल्यासमोर ते व्यक्त होतात. त्यांच्या मनातील भावना ते सगळ्या सांगू शकतात. त्यातच अर्धा आजार त्यांचा कमी होतो. आणि जाताना पेशंट मग एकदम हसून जातात, व्यवस्थित जातात. त्यामुळे आम्हालाही ते बरं वाटतं, की बाबा पेशंट चांगला होऊन तो घरी गेलेला आहे. आणि तो एकदम हॅपीली घरी गेलाय. असं वाईट करून गेले नाही, की सिस्टर चांगली नाही, हा वॉर्ड चांगला नाही, असं नाही. काही-काही असतात त्याच्यामध्ये अननोन असतात. अननोन पेशंट म्हणजे ज्यांचं कोणी नसतं. ते रेल्वे ॲक्सिडेंट काय ते पेशंट आणून टाकलेले असतात वॉर्डमध्ये. त्या रुग्णांची पण आम्ही सेवा करतो. त्यांना जेवण भरवणं, त्यांना पाणी देणं, चहा देणं नेऊन आणि प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे पैसे नसतात. मग त्यांना काही खायचं असतं. आम्हाला इडलीच खायची आहे, सिस्टर आम्हाला हे करायचं आहे. त्यात अशा पेशंटला मी पैसे द्यायचे. त्यांना इडली वगैरे आणायला सांगायचे आणि त्यांना द्यायचं. तर तेवढंच त्या पेशंटला जरा समाधान वाटतं. खायला कधी त्यांना मिळालं नसेल, पण ते मिळालं तर त्यांना खूप समाधान, की बाबा मला ह्या सिस्टरने हे दिलेलं आहे. त्यामुळे ते आपली आठवण काढत राहतात. कुठे म्हणा, "बाबा सिस्टर ह्या आल्या नाहीत सिस्टर इकडे या, मला तुम्हालाच भेटायचं आहे." एकदा एक पेशंट अशीच होती अननोन. ती डिस्चार्ज होऊन घरी गेली. त्यानंतर ती 2-3 आठवड्यानंतर आली, पण तिला कोणी ओळखलं नाही. ती जोरजोरात सकाळी ओरडायला लागली, "माझ्या सिस्टर कुठे आहे? माझ्या सिस्टर कुठे आहे? मला त्याच सिस्टर हव्या." मग नंतर ते म्हणे, "सिस्टर ती कोणतरी पेशंट अशी ओरडते, कोण सिस्टर?" मग मी गेली. तर म्हणे, "हां, ह्याच सिस्टर, ह्या माझ्या सिस्टर आहेत. मी इकडे ॲडमिट होते, ह्यांना माहीत आहे." म्हणजे असं काही-काही रुग्ण असं त्यांची जी आपली कथा असते त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही, जे असे पेशंट असतात. त्यामुळे नर्सिंग हा पेशा जो आहे त्याच्याकडे हा खूपच चांगला आहे. त्यामुळे मी नर्सिंगबद्दलच सांगू शकते, की नर्स ही अ, जर नर्स एखाद्या घरात असेल, तर ती घरामध्ये जर काही फर्स्ट एड असेल, तर फर्स्ट एड ती देऊ शकते. एखाद्याचा जीव वाचवू शकते. तिच्यामुळे आजूबाजूच्या 4 जणांचा पण जीव वाचू शकतो. काय प्रॉब्लेम असेल, तर ती त्यांना ते सॉल्व्ह करू शकते आणि फर्स्ट एड ट्रीटमेंट देऊ शकते. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तरी ती त्यांना ट्रीटमेंट देऊ शकते. त्यामुळे नर्स हा पेशा खूप चांगला आहे. मला फार त्याचा अभिमान आहे. बस एवढंच बोलून मी माझं मनोगत व्यक्त केलं ते मी ते संपवते आणि परत एकदा मी LMK ह्या ग्रुपला आणि त्यांच्या सर्व ग्रुपला विकास सर, दीपाली मॅडम, सारिका मॅडम यांना सर्वांचे मी फार आभार मानते. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.